नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत होळी सण का साजरा करतात, होळीची गोष्ट काय आहे आणि होळी सणाचे महत्त्व काय आहे. होळी हा भारतातील सर्वात आनंदाचा आणि रंगांचा सण आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का होळी सणाची सुरुवात कशी झाली? चला तर मग एक सुंदर गोष्ट ऐकूया. खूप वर्षापूर्वी एक राजा होता. त्याचे नाव होते हिरण्यकश्यपू. तो खूप शक्तिशाली होता, पण तो खूप अहंकारी होता. तो स्वतःला देव समजत असे आणि सर्वांनी त्याची पूजा करावी असे त्याला वाटत होते. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा देवावर विश्वास ठेवणारा होता. तो भगवान विष्णूची पूजा करत होता. हे पाहून हिरण्यकश्यपू खूप रागवला. त्याने प्रल्हादाला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याने अनेक वेळा प्रल्हादाला मारण्याचा देखील प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी देवाने प्रल्हादाला वाचवले. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका होती. तिला एक वरदान मिळाले होते, अग्नीमध्ये न जळण्याचे. म्हणून हिरण्यकश्यपूने एक योजना केली. त्याने होलिकेला सांगितले, प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बस. मग होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसली. तिला वाटले प्रल्हाद जळेल, पण देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून गेली. म्हणूनच आजही आपण होलिका दहन करतो. याचा अर्थ आहे वाईटाचा नाश आणि चांगुलपणाचा विजय. दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. याला धुलवड किंवा रंगपंचमी म्हणतात. मित्रांनो, होळी फक्त रंगांचा सण नाही, हा सण आपल्याला खूप काही शिकवतो. होळी आपल्याला असं शिकवते की चांगले काम करा, देवावर विश्वास ठेवा, वाईट गोष्टी सोडा, प्रेमाने राहा. होळी म्हणजे मनातील वाईट विचार जाळून टाकणे आणि नवीन सुरुवात करणे. होळी खेळताना काही गोष्टी लक्षात ठेवा. नैसर्गिक रंग वापरा, डोळ्यांची काळजी घ्या, पाण्याचा अपव्यय करू नका, प्राण्यांना त्रास देऊ नका. होळी हा आनंदाचा आणि प्रेमाचा सण आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅपी होळी.